So, we are going to start now today's topic. That is concentration of the filtrate. आता हे जे एमसीक्यू आहे घरी सॉल्व करा, है ना. फिल इन द ब्लँक्स. आपण डीएनआरपी स्टार्ट केलंय, रीड करा. बरोबर है ना. एनसीईआरटी टेक्स्टबुक सर्वांनी घेतलंय का? सर्वांनी सगळ्यांनी घेतलं टेक्स्टबुक? ओके. तर गुड, सगळे डीएनआरपी ला प्रेझेंट होते काल ऑलमोस्ट, है ना. तर रोज आजपासून रोज रीडिंग होणार आहे. आता 8:30ला 8:30 लवकर जेवायचं, 8:30 पर्यंत रेडी राहायचं टेक्स्टबुक घेऊन. बरोबर. हायलाइटर, मार्कर आणि यस या ठिकाणी रीडिंग स्टार्ट करायची, है ना. सो यस, काल आपण इंट्रोडक्शन रीड केलं डीएनआरपी मध्ये सायमल्टेनियसली. रेग्युलर क्लासेस मध्ये आपले आतापर्यंत 2 पॉइंट झालेत. कोणते कोणते 2 पॉइंट झालेत? पहिला पॉइंट यस या ठिकाणी एक्सक्रीडरी सिस्टीम, ह्युमन एक्सक्रीडरी सिस्टीम. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. मग दुसरा पॉइंट आपण बघितला कोणता होता? फॉर्मेशन ऑफ युरिन, युरिन फॉर्मेशन. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द नेक्स्ट पॉइंट, that is concentration of the filtrate. Concentration of the filtrate. ओके. पण एकदा शॉर्ट मध्ये, है ना, कालचा जो टॉपिक आहे आपण एकदा शॉर्ट मध्ये रिकॉल करू. यस, काल आपण बघितलं होतं, है ना. पटापट आन्सर करत चला. सो वेन वी टॉक अबाउट यस, हियर वी कॅन से ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन. ग्लोमेरुलार फिल्ट्रेशन कोण सांगेल मला? द फिल्ट्रेशन मेम्ब्रेन या ठिकाणी 3 लेअरने बनलेली आहे. कोणत्या कोणत्या 3 लेअर आहे? कॅन यू टेल मी? यस. पहिली लेअर, पहिली लेअर एंडोथेलियम. सेकंड लेअर इपिथेलियम, बॉमन्स कॅप्सूल. मधली लेअर त्यांच्या बेसमेंट. व्हॉट इज द साइट? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनची साइट काय? माल्फिजियन बॉडी. कोणती आहे? माल्फिजियन बॉडी. व्हॉट इज बाय माल्फिजियन बॉडी? माल्फिजियन बॉडी म्हणजे काय? ग्लोमेरुलस प्लस बॉमन्स कॅप्सूल. करेक्ट आहे, गुड. यस, आपण बघितलं ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मध्ये, है ना, या ठिकाणी यस किती ब्लड फिल्टर होणार आहे? एका मिनिटामध्ये किती ब्लड फिल्टर होईल? 1100 ते 1200 ml पर मिनिट एवढं ब्लड फिल्टर होतं. आणि फिल्टर झाल्यानंतर जे फिल्ट्रेट बनणार आहे त्या फिल्ट्रेटला काय म्हणायचं? त्याला काय नाव देऊ आपण फिल्ट्रेटला? डीप्रोटीनाइज प्लाझ्मा. आठवत आहे का सर्वांना? ऍज इट इज सगळं प्लाझ्मा आहे, एक्सेप्ट त्याच्यामध्ये काय नसणार आहे? प्रोटीन्स. प्रोटीन सोडून बाकी सगळा प्लाझ्मा असणार आहे. क्लिअर आहे? एवढंच नाही तर आपण या ठिकाणी बघितलं होतं, जो फिल्ट्रेट जमा होईल, किती फिल्ट्रेट जमा होईल? 125 ml पर मिनिट किंवा 180 लिटर्स पर डे. याला आपण काय म्हणतोय? जीएफआर. आठवतंय सर्वांना? आता एवढा जो 180 लिटर फिल्ट्रेट जमा होणार आहे त्याचं काय होईल? रिएब्सॉर्प्शन. त्याचं काय होईल? रिएब्सॉर्प्शन. काल आपण स्टडी केलं होतं रिएब्सॉर्प्शन. तर मोस्ट ऑफ द रिएब्सॉर्प्शन या ठिकाणी कुठे होईल? पीसीटी मध्ये. पीसीटी मध्ये काय काय रिएब्सॉर्ब होईल? न्यूट्रिएंट. किती? किती? 100% ऍक्टिव्हली. बरोबर. अजून, है ना, वॉटर. वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट. वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट किती? किती होईल? 80% ऍक्टिव्हली. क्लिअर आहे सर्वांना? नंतर आपण लिहू, है ना, हेनलेस लूप, डिसेंडिंग लिम्ब. डिसेंडिंग लिम्ब मध्ये काय रिएब्सॉर्ब होईल? वॉटर. असेंडिंग लिम्ब मध्ये काय रिएब्सॉर्ब होईल? यस, इलेक्ट्रोलाइट. आणि हे जे रिएब्सॉर्प्शन आहे हे पॅसिव्ह आहे, विदाउट एनर्जी. क्लिअर आहे सर्वांना? नंतर येऊ आपण डीसीटी वर. डीसीटी वर येऊ. डीसीटी मध्ये काय रिएब्सॉर्ब होईल? काय रिएब्सॉर्ब होईल? वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट. पण बट स्टार मार्क अप्लाइड. हे रिएब्सॉर्प्शन कसं आहे? कंडिशनल. रिएब्सॉर्प्शन कसं होईल? कंडिशनल. जर पाणी कमी आहे, तुम्ही पाणी कमी पिताय, तर मग वॉटर रिएब्सॉर्ब होईल. जर तुमच्या फूड मध्ये इलेक्ट्रोलाइट नाही आहे तर मग या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट ऍब्सॉर्ब होईल. अदरवाइज होईल का? नाही. जर तुम्ही हेल्दी फूड इट करताय, है ना, पिझ्झा बर्गर सोडून चांगलं, है ना, या ठिकाणी फूड इट करताय, भरपूर पाणी पिताय, तर याची गरज आहे का? मग नाही. किडनीवर स्ट्रेस येईल का? मग नाही. किडनी चांगली राहील. ओके. देन अगेन आपण या ठिकाणी बघितलं लास्ट स्टेप सिक्रीशन, ट्युब्युलर सिक्रीशन. पीसीटी आणि डीसीटी मध्ये काय सिक्रेट होईल? पीसीटी आणि डीसीटी मध्ये काय सिक्रेट होतंय?
H प्लस आयन, K प्लस आयन, अजून बोला सोडियम, है ना. हे सगळं आपण या ठिकाणी यस अमोनिया, है ना. आणि काय रिॲब्सॉर्ब करू शकतो आपण बायकार्बोनेट, है ना. तर एवढं सगळं होईल पीसीटी आणि डीसीटी मध्ये. आणि कलेक्टिंग डक मध्ये काय होईल, फक्त H प्लस आणि K प्लस. समजतं सर्वांना. एवढं सगळं कालच्या लेक्चरला आपण अंडरस्टँड केलेलं आहे. नेक्स्ट टॉपिक, पुढचा पॉइंट. आज आपल्याला फोकस करायचं आहे. आजचं एम काय आपलं, आजचं एम आहे थर्ड पॉइंट अंडरस्टँड करणे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द फिल्ट्रेट, है ना. युरिनचं कॉन्सन्ट्रेशन कोण डिसाइड करेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ फिल्ट्रेट. आणि याच्यामध्ये एक वर्ड आहे ऍक्च्युली, यस या ठिकाणी थोडा डिफिकल्ट टॉपिक आहे, जास्त क्वेश्चन येत नाही, पण आपण या ठिकाणी सोडणार नाही. वी आर नॉट गोइंग टू लिव्ह इट. काउंटर करंट, आजचा टॉपिक काय आपला, काउंटर करंट मेकॅनिझम, काउंटर करंट पॅटर्न. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द युरिन कोण डिसाइड करेल, बरोबर, यस, है ना. व्हॉट एव्हर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन टू द ब्लड, त्याच्यापैकी 4 टाइम कॉन्सन्ट्रेटेड असते आपली युरिन. सो युरिन आर कॉन्सन्ट्रेटेड. आणि युरिनचं कॉन्सन्ट्रेशन कशावर डिपेंड करेल, कोण डिसाइड करेल, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. तर हु इज गोइंग टू डिसाइड, काउंटर करंट पॅटर्न. तर हा काउंटर करंट पॅटर्न काय आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे आजच्या लेक्चर मध्ये. एक डायग्राम दाखवली तुम्हाला इथे. ही डायग्राम कशाची आहे पूर्ण, ही डायग्राम कशाची पूर्ण, येलो येलो, कोण आहे, नेफ्रॉन. कोण आहे, नेफ्रॉन, युनिट ऑफ किडनी, बरोबर. हा पार्ट कोणता आहे, कोणता आहे, माल्फिजियन बॉडी. हा पार्ट कोणता आहे, पीसीडी. हा पार्ट कोणता आहे, लूप ऑफ हेनले. हा पार्ट कोणता आहे, टीसीटी. येत आहे सर्वांना. हा पार्ट कोणता आहे, कलेक्टिंग डक्ट. आणि दुसरी एक डायग्राम दाखवली अजून. ही डायग्राम कशाची आहे, ही डायग्राम आहे वासा रेक्टा. काउंटर करंट साठी, काउंटर करंट साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, काउंटर करंट साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर यस हा पार्ट आणि हा पार्ट. हा पार्ट कोणता आहे, हेनलेस लूप. आणि हा पार्ट कोणता आहे, वासा रेक्टा. समजतंय. सो ऑल दीज बोथ पार्ट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ फिल्ट्रेट. तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला कशावर फोकस करायचं आहे, हेनलेस लूपवर आणि वासा रेक्टा. क्लिअर आहे. कोणत्या प्रकारच्या नेफ्रॉन मध्ये लॉंग असेल, वासा रेक्टा, हेनलेस लूप. नेफ्रॉनचे 2 प्रकार पडतात, कॉर्टिकल आणि जक्स्ट्रा मेडुलरी. कोणत्या नेफ्रॉन मध्ये लॉंग आहेत, जक्स्ट्रा मेडुलरी. कॉर्टिकल नेफ्रॉन मध्ये शॉर्ट आहे, बरोबर, जे कमी आहे नेफ्रॉन 15%. जक्स्ट्रा मेडुलरी नेफ्रॉन, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन, कारण त्यांच्यामध्ये वासा रेक्टा मोठा आहे, त्यांच्यामध्ये हेनलेस लूप लॉंग आहे. क्लिअर आहे सर्वांना. तर सगळ्यांनी फोकस करा, अंडरस्टँड करा कॉन्सन्ट्रेशन ऑफ द फिल्ट्रेट, बरोबर. सो हेनलेस लूप, लूप ऑफ हेनले, हेनलेस लूप अँड वासा रेक्टा हेल्प टू कॉन्सन्ट्रेट द युरिन. युरिन कॉन्सन्ट्रेशन कोणावर डिपेंड आहे, युरिन कॉन्सन्ट्रेशन कशावर डिपेंड आहे, काउंटर करंट पॅटर्न वर, काउंटर करंट मेकॅनिझम वर, बरोबर. कोणते पार्ट्स रिस्पॉन्सिबल आहे काउंटर करंट पॅटर्न साठी, तर 2 पार्ट रिस्पॉन्सिबल आहे. पहिला पार्ट हेनलेस लूप, लूप ऑफ हेनले. दुसरा पार्ट वासा रेक्टा. सो ऑल दिस 2 पार्ट्स, एक आहे हेनलेस लूप, एक आहे वासा रेक्टा, इट हेल्प टू कॉन्सन्ट्रेट द युरिन. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, पीसीटी. पीसीटी जेव्हा खाली जाईल कॉर्टेक्स मधून मेडुला मध्ये आणि नंतर यू टर्न घेईल आणि यस या ठिकाणी कुठे येणार आहे, परत मेडुला मधून कॉर्टेक्स मध्ये. तर हा जो पार्ट आहे, हा कोणता पार्ट आहे, हेनलेस लूप. सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे, काय नवीन नाही सांगत आहे. आणि यस या हेनलेस लूपच्या सराउंडिंगला जी ब्लड वेसल असेल, हेनलेस लूपच्या सराउंडिंगला जी ब्लड वेसल असेल, त्याला आपण काय म्हणणार आहे, वासा रेक्टा. वी ऑलरेडी नो पेरिट्युब्युलर कॅपिलरी डिवाइड होईल कशामध्ये, वासा रेक्टामध्ये. आणि हे दोन्ही पार्ट काय करतील, युरिनला कॉन्सन्ट्रेट. तर क्वेश्चन कसा येतो याच्यावर, क्वेश्चन कसा येतो, है ना. कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन डिपेंड्स ऑन, बरोबर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ फिल्ट्रेट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द फिल्ट्रेट इन युरिन फॉर्मेशन डिपेंड्स अपॉन, कशावर डिपेंड आहे मग, कशावर डिपेंड आहे, हेनलेस लूप अँड वासा, हेनलेस लूप आणि वासा. क्लिअर आहे. युरिनला कॉन्सन्ट्रेट कोण करणार आहे, हेनलेस लूप आणि वासा रेक्टा दोन्ही मिळून, है ना. यस, द फ्लो ऑफ फिल्ट्रेट in the 2 limbs of Henle's loop and the flow of blood through the 2 limbs of vasa recta are in opposite direction. आणि जेव्हा यस लिक्विडचा फ्लो, वॉटरचा फ्लो, ब्लडचा फ्लो, कोणत्याही लिक्विडचा फ्लो अपोजिट डायरेक्शन मध्ये असेल,
है ना. वेन यस फ्लो ऑफ लिक्विड इन अपोजिट डायरेक्शन इट इज कॉल्ड एज व्हॉट, काउंटर करंट पॅटर्न. तर याला आपण काय म्हणतोय, काउंटर करंट पॅटर्न. इथे एक काउंटर करंट पॅटर्न नाहीये, चार चार काउंटर करंट पॅटर्न आहे. कसे समजून घ्या, बरोबर, कसे ते काउंटर करंट पॅटर्न समजून घ्या. सपोज मी आता या ठिकाणी काढतोय पीसीटी, आणि आता हा चालला यस या ठिकाणी हेनलेस लूप. थोडा मोठा काढतोय समजण्यासाठी, एवढा मोठा नसतो पण समजण्यासाठी काढतो, बरोबर. आता इथे फ्लो कसा आहे, फिल्ट्रेटचा फ्लो कसा आहे, पीसीटी, पीसीटी मधून चाललाय फ्लो, पीसीटी मधून चाललाय फ्लो, है ना, डाऊनवर्ड डायरेक्शनला. आणि मग नंतर या ठिकाणी यस फ्लो येतोय कोणत्या डायरेक्शनला, अपवर्ड डायरेक्शनला. तर या ठिकाणी हा काय झाला, फ्लो अपोजिट डायरेक्शन मध्ये, है ना, डिसेंडिंग लिंब मध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनला, असेंडिंग लिंब मध्ये अपवर्ड डायरेक्शनला, है ना. तर एका ठिकाणी डाऊनवर्ड जातोय, एका ठिकाणी अपवर्ड जातोय, एका ठिकाणी डाऊनवर्ड जातोय, एका ठिकाणी अपवर्ड जातोय. म्हणजे हा काय झाला, फर्स्ट काउंटर करंट, काउंटर करंट पॅटर्न. काउंटर करंट पॅटर्नचा मिनिंग काय आहे, फ्लो ऑफ लिक्विड इन अपोजिट डायरेक्शन. क्लिअर आहे, पहिला पॅटर्न समजला काउंटर करंटचा, करेक्ट. आता यस दुसरा पॅटर्न, दुसरा पॅटर्न आपण अंडरस्टँड करू काउंटर करंटचा. आता इथे काय होते, यस या ठिकाणी आपण बघतोय ब्लड वेसल, इथे बघतोय आपण यस या ठिकाणी ब्लड वेसल, है ना. इथे आपण या ठिकाणी बघतोय ब्लड वेसल, कोणतीही, कोणती आहे, पीसी, पेरिट्युब्युलर कॅपिलरी. आता याच्यापासून फॉर्म होईल काय, फॉर्म होईल यस वासा रेक्टा. पण आता अंडरस्टँड करा, वासा रेक्टा मध्ये फ्लो कसा आहे, वासा रेक्टा मध्ये फ्लो अपोजिट डायरेक्शन. समजतंय का मी काय बोलतोय. सो यस इथे जो फ्लो आहे तो पण कसा आहे, अपोजिट डायरेक्शन मध्ये. आता इथे या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये चाललंय आणि इकडे अपवर्ड डायरेक्शन मध्ये चाललंय. तर एक दुसरा तयार झालाय काय, काउंटर करंट. एक काउंटर करंट अजून तयार झालाय, कोणाचा, वासारेक्टाचा. फ्लो हिअर इट इज इन व्हॉट, अपोजिट डायरेक्शन. एवढं समजलं, दोन काउंटर करंट समजले. एक काउंटर करंट कुठे आहे, एक काउंटर करंट आहे हेनलेस लूप मध्ये. काउंटर करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ लिक्विड है ना इनटू अपोजिट डायरेक्शन. यस पहिला काउंटर करंट कुठे आहे, एनलेस लूप मध्ये. दुसरा काउंटर करंट कुठे आहे, वासर. सर तुम्ही तर चार चार सांगितले होते. आता बघा, याचं नाव देतो मी वासर एकटाचा डिसेंडिंग लिंब. क्लिअर आहे, रेड मध्ये लिहिलंय, रेड मध्ये वासर एकटाचा. याला नाव देतो मी वासर एकटाचा असेंडिंग लिंब. क्लिअर आहे, बरोबर. आता याला काय नाव दिलं आपण, ब्लॅक मध्ये जातोय मी, ब्लॅक मध्ये, ब्लॅक कलर कोणासाठी, आपला एनलेस लूप साठी. यस हा कोणता आहे, असेंडिंग लिंब. आणि हा कोणता आहे, डिसेंडिंग. आता बघा तिसरं काउंटर करंट कोणामध्ये होतंय, यस तिसरं काउंटर करंट कोणामध्ये होतंय, आपण बघतोय हा जो एल आहे असेंडिंग लिंब, कोणाचा, हेनलेस लूपचा. याच्यामध्ये फ्लो कसा आहे, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. आणि आता जो डिसेंडिंग लिंब आहे कोणाचा, वासा रेक्टा, याच्यामध्ये फ्लो कसा आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, अपवर्ड डायरेक्शन मध्ये, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. म्हणजे हा काय झाला, थर्ड काउंटर करंट. क्लिअर आहे, क्लिअर आहे का. चौथा काउंटर करंट कोण सांगेल आता, चौथा काउंटर करंट कुठे आहे, कोण सांगेल. यस यू गॉट द पॉइंट, है ना, सगळे ब्रिलियंट आहे, बरोबर. असेंडिंग लिंब, असेंडिंग लिंब कोणाचा, वासा रेक्टाचा. फ्लो कसा चाललाय, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. पण डिसेंडिंग लिंब कोणाचा, एनलेस लूपचा. फ्लो कसा चालू आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. तर यस हा पण काय आहे, एक काउंटर करंट आहे. काउंटर करंट पॅटर्न आहे, चार काउंटर करंट पॅटर्न. आता याच्यामुळे सर आम्हाला समजले सगळे काउंटर करंट पॅटर्न, समजले सगळे. आता याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन कसं डिसाइड होईल बघा. सो काउंटर करंट मुळे फ्लो ऑफ युरिन आपण या ठिकाणी बघतोय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन कसं डिसाइड होईल, दॅट वी आर गोइंग टू टॉक अबाउट. द काउंटर करंट and in proximity between Henle's loop and vasa recta maintain an increasing osmolarity towards the inner medullary interstitium, that is from 300 milliosmol per liter in the cortex to about 1200 milliosmol per liter in the inner medulla. पहिले डायग्राम मध्ये समजून घ्या, मग आपल्या डायग्राम वर येऊ आपण. तर सगळ्यांना तुम्हाला सांगितलं होतं मी, हा पार्ट कोणता असतो, कॉर्टेक्स. हा पार्ट कोणता असतो, मेडुला. समजतं सगळ्यांना, बरोबर. तर यस आपण या ठिकाणी बघतोय कॉर्टेक्स मध्ये, कॉर्टेक्स मध्ये
यस या ठिकाणी वेन वी टॉक अबाउट नेफ्रॉन, वेन वी टॉक अबाउट नेफ्रॉन, तर कॉर्टेक्स मध्ये जे कॉन्सन्ट्रेशन आहे सोल्यूटचं ते किती असतं? 300, 300 मिली ऑस्मॉल पर लिटर, 300 मिली ऑस्मॉल पर लिटर. ऑस्मॅलिटी किती आहे? 300. कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 300. आता इथे एक नवीन वर्ड आलाय सर. कोणता नवीन वर्ड आलाय? ऑस्मॅलिटी. ऑस्मॅलिटी म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं किती कॉन्सन्ट्रेशन आहे? फॉर एक्झाम्पल वॉटर आहे. आता वॉटर मध्ये इथे काय आहे? आपण बघितलं ग्लुकोज आहे, आपण बघितलं या ठिकाणी अमायनो ऍसिड आहे, आपण बघितलं या ठिकाणी अजून काय? इलेक्ट्रोलाइट्स आहे, युरिया आहे. तर हे सगळे काय झाले? सोल्यूट. यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? तर 300 मॉलिक्युल आहे. यस या ठिकाणी एका लिटर मध्ये. आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलं? 300 मिली ऑस्मॉल पर लिटर. तुम्हाला ध्यानात काय ठेवायचंय? तुम्हाला ध्यानात ठेवायचंय कॉर्टेक्स मध्ये जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे दॅट इज 300 मिली ऑस्मॉल पर लिटर. एवढं समजलं? आता जेव्हा है ना फिल्ट्रेट कॉर्टेक्स मधून जाईल मेडुलामध्ये डाऊनवर्ड डायरेक्शनला, तेव्हा काय होतंय? तर यस जेव्हा आता या ठिकाणी आपण बघतोय पीसीटी मधून चाललाय फिल्ट्रेट, पीसीटी मधून चाललाय फिल्ट्रेट, आणि मग इथे काय रिएब्सॉर्ब होईल? काय रिएब्सॉर्ब होईल? हेनलेस लूप मध्ये, डिसेंडिंग लिंब मध्ये काय रिएब्सॉर्ब होतं? वॉटर. आपण रिएब्सॉर्प्शन मध्ये बघितलं है ना. सोल्यूट वाढत नाहीये, पण काय कमी होतंय? वॉटर. काय कमी होतंय? लिक्विड. लिक्विड कमी होतंय, वॉटर कमी होतंय. आणि वॉटर कमी झाल्यावर ऑस्मॅलिटी, वॉटर कमी झाल्यावर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन वाढेल का कमी होईल? जेव्हा वॉटर कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तर यस सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन काय होईल? वाढेल. समजतंय है ना. सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन का बरं वाढतंय? कारण वॉटर कमी होतंय. वॉटर कमी होतंय तर त्याच्यामध्ये जे सोल्यूट आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होतंय. तर पहिले होतं 300, पण आता पाणी कमी झाल्यामुळे जसं जसं या ठिकाणी डाऊनवर्ड डायरेक्शनला जाईल, इथे किती झालं? 400. अजून डाऊनवर्ड डायरेक्शनला गेलं, इथे किती झालं? 600. अजून डाऊनवर्ड डायरेक्शनला आलं, इथे किती झालं? 800. आणि अजून डाऊनवर्ड झाले किती झालं? 1000. अजून या ठिकाणी जेव्हा युटर्न घेतोय किती कॉन्सन्ट्रेशन आहे? 1200. 1200 मिली ऑस्मॉल पर लिटर. 4 पट कॉन्सन्ट्रेशन वाढलं. कॉर्टेक्स मध्ये किती होतं? 300. आणि जेव्हा आपण या ठिकाणी बघतोय युटर्न घेतोय तेव्हा कॉन्सन्ट्रेशन किती झालंय? 1200. तर कॉन्सन्ट्रेशन का वाढलंय? सोल्यूट वाढत नाहीये, पण कोण कमी होतंय? वॉटर. है ना. डिसेंडिंग लिंब मध्ये फक्त आणि फक्त काय रिएब्सॉर्ब होतं? आपण बघितलं ऑलरेडी. डिसेंडिंग लिंब ऑफ हेनलेस लूप, डिसेंडिंग लिंब ऑफ हेनलेस लूप, हा जो लूप आहे इट इज परमिएबल टू वॉटर. त्याच्यामुळे पाणी बाहेर जात आहे, आणि पाणी बाहेर जात आहे तर कॉन्सन्ट्रेशन वाढत जात आहे. समजतंय? बरोबर. तर आता या ठिकाणी जेव्हा आपण कॉर्टेक्स मधून मेडुलामध्ये येतोय तर कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललंय 1200. आता अपोजिट. जेव्हा आपण मेडुलामधून कॉर्टेक्सला जाऊ, जेव्हा आपण मेडुलामधून कॉर्टेक्सला जाऊ असेंडिंग लिंब, असेंडिंग लिंब मध्ये काय रिएब्सॉर्ब होईल? इलेक्ट्रोलाइट्स. आता सोल्यूट रिएब्सॉर्ब होत आहे, तर मग कॉन्सन्ट्रेशन वाढेल का कमी होईल? आता कमी होईल. तर जेव्हा आपण या ठिकाणी मेडुला मधून कॉर्टेक्स कडे जातोय, इथे होतं 1200, इथे होईल 1000, इथे होईल 800, इथे होईल 600, 400, आणि परत या ठिकाणी किती झालं? 300. 4 पट कमी झालं कॉन्सन्ट्रेशन. का कमी झालं? कारण आपण ऍब्सॉर्ब करून घेतलं इलेक्ट्रोलाइट सोल्यूट. क्लिअर आहे का सर्वांना? बरोबर. तर डाऊनवर्ड डायरेक्शनला जातोय आपण तेव्हा या ठिकाणी काय होतंय? यस आहे ना, कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. अपवर्ड डायरेक्शनला जातोय कॉर्टेक्स कडे तेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय. एवढं समजलं सगळ्यांना? यस. पुढे आता यस आपण या ठिकाणी बघतोय NaCl इज ट्रान्सपोर्टेड बाय असेंडिंग लिंब ऑफ हेनलेस लूप दॅट इज एक्सचेंज विथ डिसेंडिंग लिंब ऑफ वासा रेक्टा. काय म्हटलंय लक्षात घ्या. तर यस हा कोणता आहे? असेंडिंग लिंब, हेनलेस लूपचा असेंडिंग लिंब. हेनलेस लूपचा जो असेंडिंग लिंब आहे तर इथून काय रिएब्सॉर्ब होणार आहे? है ना, या ठिकाणी NaCl. काय रिएब्सॉर्ब होणार आहे? NaCl. है ना. तर यस या ठिकाणी हेनलेस लिंब मधून NaCl निघेल, पण तो NaCl आता कुठे चाललाय? तो कुठे चाललाय? यस वासा रेक्टा. वासा रेक्टाची जी डिसेंडिंग लिंब आहे त्याच्यामध्ये चाललाय. समजतंय का? बरोबर. तर यस आपल्याला क्लिअर झालं हेनलेस लूप मधून NaCl बाहेर निघाला, पण तो कुठे चाललाय? ब्लड मध्ये. तो कुठे चाललाय? या ठिकाणी वासा रेक्टा. बरोबर. सिमिलरली स्मॉल अमाउंट ऑफ युरिया, small amount of urea enter the thin segment of the ascending limb of Henle's loop, which is transported back to the interstitium by the collecting tubule. आता इथे लक्षात घ्या परत. आता सायमल्टेनियसली काय होतंय? स्मॉल अमाउंट ऑफ युरिया
एंटर द थिन सेगमेंट. स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया एंटर द थिन सेगमेंट. हा जो युरिया आहे तो पण एंटर होतोय. कुठे एंटर होतोय? हेनलेस लूप मध्ये. आणि हा ट्रान्सपोर्ट होतोय इंटरस्टिशियम मध्ये बाय द कलेक्टिंग ट्युब्युल. आता इथे या ठिकाणी कोण एंटर? यस, एनएससीएल तर बाहेर चाललंय. एनएससीएल तर बाहेर चाललंय, पण आता इथे है ना या ठिकाणी कोण एंटर होत आहे? हेनलेस लूप मध्ये थोड्या प्रमाणात युरिया. आणि हा जो युरिया आहे तर तो या ठिकाणी परत परत या ठिकाणी कोण देणार आहे? तर कलेक्टिंग ट्युब्युल. ठीक आहे, युरियाला थोडं बाजूला ठेवा. पहिले एनएससीएल आणि वॉटरला समजून घ्या, मग युरियावर येऊ आपण. दिस ट्रान्सपोर्ट ऑफ सबटन फॅसिलिटेड बाय द हेनलेस लूप अँड वासारेक्टा अँड इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? काउंटर करंट मेकॅनिझम. तर हे जी मुवमेंट होते है ना वॉटरची आणि सोडियमची, याला आपण काय म्हणतोय? काउंटर करंट मेकॅनिझम म्हणतोय, काउंटर करंट पॅटर्न म्हणतोय. इट मेंटेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंट इन द मेड्युलरी इंटरस्टिशियम अँड इट हेल्प्स इन अन इझी पॅसेज ऑफ वॉटर फ्रॉम द कलेक्टिंग ट्युब्युल फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द फिल्ट्रेट युरिन. बरोबर. तर आता या आपल्या डायग्रामवर आता काय झालंय बघा. तर आता आपण या ठिकाणी काय म्हणणार आहे? हेनलेस लूप. हेनलेस लूप मधून कोण बाहेर पडेल? हेनलेस लूप मधून कोण बाहेर पडेल? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे दॅट इज सोल्यूट. सोल्यूट काय असणार आहे? एनएससीएल. तर एनएससीएल बाहेर पडेल आणि त्या एनएससीएल ला कोण घेत आहे? त्या एनएससीएल ला कोण घेत आहे? तर वासारेक्टा. आता कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे फिल्ट्रेट मध्ये. कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे फिल्ट्रेट मध्ये है ना. 1200 होतं, नंतर या ठिकाणी किती झालं है ना? 1000. नंतर किती झालं? 800, 600, 400, 300. समजतंय का सर्वांना? पण सायमल्टेनियसली कॉन्सन्ट्रेशन वाढतंय. कोणामध्ये वाढतंय? ब्लड मध्ये. सोल्यूट सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय ब्लड मध्ये. आणि त्याच्यामुळे ब्लड जेव्हा या ठिकाणी डिसेंडिंग लिम्ब मध्ये येईल, आता या ठिकाणी काय आहे? तर ब्लड कॉन्सन्ट्रेटेड आहे, खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे ॲज कम्पेअर टू यस फिल्ट्रेट विच इज प्रेझेंट इन हेनलेस लूप. आता तो कॉन्सन्ट्रेटेड आहे, इथे खूप जास्त सोल्यूट आहे, इथे सोल्यूट कमी आहे. आणि त्याच्यामुळे इथून काय जाणार आहे? वॉटर है ना. हा वॉटर ओढून घेईल. कोणाकडून ओढून घेईल? यस, या ठिकाणी हेनलेस लूप कडून वॉटर ओढून घेईल. आणि त्याच्यामुळे इथून फक्त काय पास होईल? वॉटर. है ना. तर यस आपल्याला ध्यान ठेवायचं, इथे कोण पास होणार आहे? तर फक्त आणि फक्त वॉटर. आणि या साईडला कोण पास होणार आहे? फक्त आणि फक्त सोल्यूट. आणि याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन डिसाइड होईल. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन डिसाइड होईल? तर आपण या ठिकाणी बघतोय युरिनचं. सो युरिन कॉन्सन्ट्रेशन इज गेट डिसाइडेड हिअर. बरोबर. ह्युमन किडनी प्रोड्यूस 4 टाइम कॉन्सन्ट्रेटेड युरिन देन द इनिशियल फिल्ट्रेट फॉर्म. आता असंच होईल. असंच कुठे होईल? या ठिकाणी परत या ठिकाणी कलेक्टिंग डक्ट मध्ये. सो जेव्हा कलेक्टिंग डक्ट मध्ये आता पुढे युरिन जाणार आहे, तर इथे किती कॉन्सन्ट्रेशन होतं? सपोज 300. आता जसं जसं खाली जाईल तसं वॉटर या ठिकाणी काय होत चालेल? रिएब्सॉर्ब. वॉटर काय होत चालेल या ठिकाणी? रिएब्सॉर्ब. आणि वॉटर जेव्हा रिएब्सॉर्ब होईल तेव्हा परत कॉन्सन्ट्रेशन किती होईल? 300चं 600, 600चं 900, 900चं किती होईल? 1200. आणि फायनली या ठिकाणी जी युरिन फॉर्म होणार आहे तिन्ही स्टेप झाल्यावर, तर कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे? 1200 ml. 1200 है ना या ठिकाणी मिली ऑस्मॉल पर लिटर. अँड दॅट इज द फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ फिल्ट्रेट. तर फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे 1200 मिली ऑस्मॉल पर लिटर. आणि यस या ठिकाणी ब्लड मध्ये कॉर्टेक्स मध्ये किती कॉन्सन्ट्रेशन असतं? 300 मिली ऑस्मॉल पर लिटर. आणि म्हणून आपण काय म्हणतोय की जी किडनी तयार करेल युरिन, तर ते किती कॉन्सन्ट्रेटेड असेल? 4 पट. बरोबर. 4 पट या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करेल ऍज कम्पेअर टू इनिशियल फिल्ट्रेट. तर इनिशियल फिल्ट्रेट जे बनलं होतं त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन होतं 300 मिली ऑस्मॉल पर लिटर. पण मग जेव्हा ते पास होईल हेनलेस लूप मधून, जेव्हा ते पास होईल यस या ठिकाणी कलेक्टिंग डक्ट मधून, तेव्हा फायनली त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होऊन जाईल? 1200 मिली ऑस्मॉल पर लिटर. अँड दॅट इज 4 टाइम कॉन्सन्ट्रेट.
बघतोय विच फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. तर आपण या ठिकाणी म्हणणार आहे काउंटर करंट पॅटर्न म्हणा किंवा मेकॅनिझम म्हणा. सो काउंटर करंट मेकॅनिझम काय सांगतो? काउंटर करंट मेकॅनिझम सांगतो की सपोज आपण बघतोय हेनलेस लूप. तर हेनलेस लूप मध्ये जो फ्लो आहे तो कसा आहे? अपोजिट डायरेक्शन मध्ये. सायमल्टेनियसली आपण जेव्हा बघतोय या ठिकाणी यस कोणता पार्ट रेड मध्ये दाखवतोय? कोणता पार्ट आहे? यस हिअर वी कॅन से वासा रेक्टा. सो वासा रेक्टा मध्ये पण फ्लो काय आहे? अपोजिट डायरेक्शन मध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतंय तर यस काउंटर करंट मेकॅनिझम जनरेट होतोय कॉर्टेक्स मध्ये. वेन वी टॉक अबाउट युरिन कॉर्टेक्स मध्ये किती प्रमाण आहे? 300 मिली ऑस्मॉल पर लिटर. पण आता आपण या ठिकाणी बघतोय वॉटर रिएब्सॉर्ब होईल. काय रिएब्सॉर्ब होणार आहे? वॉटर. आणि त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल. 300चं 600, 600चं 900 आणि फायनली फायनली किती होणार आहे? 1200. क्लिअर? सायमल्टेनियसली आता जेव्हा यू टर्न घेईल एनलेस लूप आणि अपवर्ड डायरेक्शनला जाईल कॉर्टेक्स कडे जाईल तेव्हा आता इथे काय रिएब्सॉर्ब होत जाईल? NaCl. काय रिएब्सॉर्ब होत जाईल? NaCl. NaCl रिएब्सॉर्ब झाल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाईल. तर इथे होतं 1200 पण मग इथे येईल 900, इथे येईल 600 आणि फायनली परत काय येईल? 300. बरोबर? कारण NaCl रिएब्सॉर्ब झालं आणि NaCl रिएब्सॉर्ब झालं तर ते कुठे गेलं? ब्लड मध्ये. तर ब्लड कॉन्सन्ट्रेटेड झालं आणि ब्लड कॉन्सन्ट्रेटेड झालं म्हणून ते या ठिकाणी काय ओढतंय? वॉटर. म्हणून ते पाणी ओढतंय, म्हणून ते पाणी घेतंय आणि म्हणून आपण म्हणतोय की यस डिसेंडिंग लिम्ब जो आहे हेनलेस लूपचा त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त काय रिएब्सॉर्ब होईल? तर वॉटर. एवढं क्लिअर झालं सर्वांना? पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट. आता इथे काय होतंय? यस या ठिकाणी पुढे पुढे काय? कलेक्टिंग डक्ट. आता कलेक्टिंग डक्ट मधून काय येतं या ठिकाणी आपल्याला माहिती सर्वांना? वॉटर आणि युरिया. वॉटर आणि युरिया. तर हा जो युरिया आहे हा युरिया परत या ठिकाणी कुठे ट्रान्सपोर्ट होतोय? थोड्या प्रमाणात है ना डिसेंडिंग. कोणता आहे हा? असेंडिंग लिम्ब. थिन सेगमेंट ऑफ असेंडिंग लिम्ब. तर यस हा जो युरिया हा ट्रान्सपोर्ट होतोय असेंडिंग लिम्ब मध्ये आणि हा युरिया परत जाईल यस या ठिकाणी कुठे? कलेक्टिंग डक्ट मध्ये. इथून परत बाहेर पडेल. तर हा युरिया परत या ठिकाणी बाहेर पडतोय आणि सायमल्टेनियसली त्याच्यासोबत कोण येतंय? वॉटर. आणि त्याच्यामुळे यस युरिनचं कॉन्सन्ट्रेशन परत काय होऊन जाईल? 300, 600, 900 आणि फायनली 1200. तर जे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे युरिनचं तर ते किती आहे? 4 टाइम कॉन्सन्ट्रेटेड ऍज कम्पेअर टू इनिशियल फिल्ट्रेट. कारण इनिशियल फिल्ट्रेट किती होता? 300 मिली ऑस्मॉल पर लिटर. फायनल युरिन जी बनली ती किती बनली? 1200 मिली ऑस्मॉल पर लिटर. सो इन दिस वे है ना या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन इज गेट डिसाइडेड. अशा प्रकारे कॉन्सन्ट्रेशन. तर तुम्हाला जर क्वेश्चन आला विच पार्ट ऑफ द नेफ्रॉन इज गोइंग टू डिसाइड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन तर त्याचा आन्सर काय आहे? हेनलेस लूप अँड कलेक्टिंग डक्ट. हेनलेस लूप अँड कलेक्टिंग डक्ट. सो ऑल these parts are going to decide here we can say concentration of yes या ठिकाणी फिल्ट्रेट. आता पुढचा पॉइंट आहे नेक्स्ट पॉइंट चौथा पॉइंट रेग्युलेशन ऑफ किडनी फंक्शन. किडनी फंक्शन कोण रेग्युलेट करतो? विच पार्ट ऑफ अवर बॉडी दे आर गोइंग टू रेग्युलेट किडनी फंक्शन? यस किडनी एक वेगळा ऑर्गन आहे पण याचं जे फंक्शन आहे आपल्या बॉडीमध्ये टीम वर्क आहे. याचं जे फंक्शन आहे ते बाकीच्या ऑर्गनवर पण डिपेंड आहे. तर आपल्या बॉडीमध्ये असे कोणते कोणते ऑर्गन आहे जे किडनीचं फंक्शन रेग्युलेट करतील? इट इज डन बाय द हार्मोनल फीडबॅक मेकॅनिझम. आणि याच्यामध्ये 3 ऑर्गन इन्वॉल्ड आहे. पहिला आहे हायपोथॅलामस, दुसरा आहे JGA, तिसरा आहे हार्ट. कोणता ऑर्गन याच्या आधी तुम्ही ऐकलेला नाहीये? बरोबर 3 ऑर्गन आहे जे की किडनीचे फंक्शन या ठिकाणी रेग्युलेट करतील. पहिला ऑर्गन कोणता आहे? हायपोथॅलामस. हॅव यू हर्ड दिस वर्ड बिफोर? हायपोथॅलामस. हायपोथॅलामस हा शब्द ऐकलाय का तुम्ही? आपल्या बॉडीमध्ये कुठे हायपोथॅलामस? ऐकलाय तुम्ही? नाही सर आम्ही ऐकलं नाही. ठीक आहे. दुसरा ऑर्गन आहे JGA. हा तर तुम्ही निश्चितच ऐकला नसेल. ऐकलाय का JGA? नाही. आणि तिसरा ऑर्गन आहे हार्ट. हार्ट सगळ्यांनी ऐकलं असेल. हार्ट तर सगळ्यांना माहिती. व्हॉट इज लोकेशन ऑफ हार्ट? हार्ट कुठे? कुठे लेफ्ट साइडला का राईट साइडला? इकडे लेफ्ट साइडला. बरोबर ही माझी राईट साइड आहे. ही राईट साइडला आहे का लेफ्ट साइडला? इकडे. नक्की? नाही म्हणते वैष्णवी. वैष्णवी नाही म्हणते. लेफ्ट साइडला नाही आहे. काही काही जणांचा राईट साइडला बी असू शकतो सर. तुमचं चेक करा राईट साइडला तर नाही आहे. हा व्हॉट इज लोकेशन? लेफ्ट साइडला नाही मग कोणतं आहे? इथं लेफ्ट साइडला. कुठे? मिडलला? ना लेफ्ट ना राईट?
कुठे आहे? मिडल. यस. है ना, हार्टचं लोकेशन काय आहे? ना लेफ्ट ना राईट. हे सगळे बॉलिवूड कन्सेप्ट आहे तुमचे, ते चेंज करा. बरोबर, बॉलिवूड मध्ये म्हणतात ते दिल में बजी गिटार आणि असं लेफ्टला हात करतात. दॅट इज रॉंग. सायंटिफिकली इट इज नॉट करेक्ट. बरोबर. सायंटिफिकली या ठिकाणी आपण म्हणतोय यस, मीडियास्टिनम मिडल. द लोकेशन ऑफ द हार्ट या ठिकाणी काय, जस्ट बिलो द स्टर्नम. इथे आपला या ठिकाणी स्टर्नम असतो, स्टर्नमच्या खाली एक्झॅक्टली मिडलला. लेफ्टला पण नाहीये, राईटला पण नाहीये. जर एखाद्याचा लेफ्टला असला तर प्रॉब्लेम आहे त्याला काहीतरी, है ना. तुला सरकून या हार्टला. बरोबर, या ठिकाणी मिडलला पाहिजे, मिडलला नॉर्मल आहे. मीडियास्टिनम. हा, इट इज टिल्टेड टुवर्ड्स द लेफ्ट साइड, दॅट इज ओके. थोडा टिल्ट झाला आहे मिडललाच, पण थोडा टिल्ट झालाय, झुकलाय लेफ्ट साइडला, दॅट इज ओके. तर ठीक आहे, आपण या ठिकाणी, है ना, बाकीचे दोन ऑर्गन तुम्ही ऐकले नाहीये तर ते समजून घ्या. पहिला आहे हायपोथॅलामस. पहिला पार्ट कोणता आहे? हायपोथॅलामस. वेअर द हायपोथॅलामस इज सिच्युएटेड? मी डायग्राम काढतो, सांगा. कशाची डायग्राम आहे? माझी आर्ट इज बेस्ट. बरोबर, लगेच सोड खाल तुम्ही, है ना. यस. कशाची डायग्राम आहे? बरोबर आहे काय? अरे ओळखलंही नाही. ठीक आहे, व्हेरी गुड. बरोबर, इट इज ब्रेन. झाड नाहीये ते, ट्री नाहीये. बरोबर है ना. विच ऑर्गन इट इज? यस, हियर वी कॅन से ब्रेन. आणि ब्रेन मध्ये या ठिकाणी काय सिच्युएटेड आहे? तर आपण या ठिकाणी बघतोय यस, हियर एच, इट इज कॉल्ड एज व्हॉट? हायपोथॅलामस. सो हायपोथॅलामस इट इज द पार्ट ऑफ ब्रेन. क्लिअर? आता दोन पार्ट समजले तुम्हाला. हार्ट माहिती आहे, मीडिया स्टिनमला आहे ना, हायपोथॅलामस ब्रेनच्या सेंटरला आहे असं म्हणा थोडक्यात. बरोबर. आता तिसरा जे सर, ये क्या है? याचं नाव आहे जक्स्ट्रा ग्लोमेरुलस ऍपराटस. याचं नाव काय आहे? जेजीएचा फुलफॉर्म काय आहे? जक्स्ट्रा ग्लोमेरुलस ऍपराटस. याच्या आधी आपण नेफ्रॉनचा पार्ट बघितला होता. पहिला होता कॉर्टिकल, दुसरा कोणता होता? जक्स्ट्रा मेडुलरी नेफ्रॉन. तो वेगळं आहे. हे जक्स्ट्रा मेडुलरी नाहीये, जक्स्ट्रा ग्लोमेरुलस ऍपराटस आहे, नेफ्रॉन नाही आहे. तर मग हे काय असतं सर? तर काही नेफ्रॉन मध्ये येणारी ब्लड वेसल कोणती आहे? अफरंट आर्टेरियोल. आणि हा पार्ट कोणता आहे? कोण सांगेल मला? हा पार्ट होता तुमचा पीसीटी. हा पार्ट कोणता होता? हेनलेस लूप. हा पार्ट कोणता आहे? डीसीटी. तर काही नेफ्रॉन मध्ये काय होतं? यस, सम नेफ्रॉन, नॉट ऑल. इन सम नेफ्रॉन, यस, डीसीटी अँड अफरंट आर्टेरियोल. डीसीटी आणि अफरंट आर्टेरियोल यांच्यामध्ये जी जागा आहे, स्पेस आहे, तिथे काही सेल्स डेव्हलप होतात. मॅक्युला डेन्सा सेल. आणि या सेल्सच्या ग्रुपला आपण काय म्हटलंय? जेजीए, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ऍपराटस. तिन्ही पार्ट समजले. बरोबर. जेव्हा एफरंट आर्टेरियोल आणि डीसीटीच्या मध्ये सेल्स डेव्हलप होतील त्याला आपण काय म्हणतोय? जेजीए. है ना. हार्ट तुम्हाला माहिती आहे, हायपोथॅलामस पण तुम्हाला समजलं. तर हे तीन पार्ट आहेत जे काय करतील? किडनीचं फंक्शन रेग्युलेट करतील. जे काय करतील? किडनीचं फंक्शन रेग्युलेट करतील. सो यस, हार्मोनल फीडबॅक मेकॅनिझम आहे बाय द थ्री ऑर्गन्स. तिन्ही ऑर्गन आता या ठिकाणी काही हार्मोन रिलीज करणार आहे. है ना, आपल्याला तीन ऑर्गन समजले. आता ते कोणता हार्मोन रिलीज करतात ते समजून घ्यायचं. बरोबर आहे. हार्मोनल मेकॅनिझम आहे, हार्मोनल फीडबॅक आहे हायपोथॅलामसचा, जेजीएचा आणि हार्टचा. द चेंजेस इन ब्लड व्हॉल्यूम, बॉडी फ्लुइड व्हॉल्यूम अँड आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ऍक्टिव्हेट ऑस्मोरिसेप्टर इन द बॉडी. जर तुम्ही मूर्खपणा केला, आणि मूर्खपणा माहिती आहे तुम्हाला, आता कोणता मूर्खपणा? पाणी नाही पिलं. बरोबर है ना. जर तुम्ही वॉटर ड्रिंक करत नाहीये, पाणी पित नाहीये, तर काय होईल? या ठिकाणी फ्लुइड व्हॉल्यूम चेंज होऊन जाईल, फ्लुइड व्हॉल्यूम कमी होऊन जाईल. आपल्या शरीरामध्ये फ्लुइड व्हॉल्यूम कमी होऊन जाईल, आयोनिक बॅलन्स कमी होऊन जाईल, आयन्स वाढून जातील ब्लड मध्ये. कारण पाणी कमी झालं म्हणजे सोलिड वाढून जातं. तर पाणी कमी झालं किंवा आयन्स वाढले तर मग आपल्या बॉडीमध्ये गुप्तहेर आहे. कोण गुप्तहेर आहे? रिसेप्टार. कोणते रिसेप्टार? ऑस्मो रिसेप्टार.
है ना. कोण आहे गुप्तहेर? ऑस्मोरिसेप्टर. जेव्हा तुम्ही पाणी पित नाहीये, बरोबर, जेव्हा पाणी कमी झालं ब्लड मध्ये किंवा आयन्स वाढले, तर तेव्हा कोण ऍक्टिव्हेट होतील? ऑस्मोरिसेप्टर. आणि ते रिपोर्ट करतील बॉसला. बॉस कोण आहे? ब्रेन. ब्रेनला रिपोर्ट करतील. बरोबर. सो वेन बॉडी फ्लुइड लेवल डिक्रीजेस, है ना, द ऑस्मोरिसेप्टर स्टिम्युलेट द हायपोथैलेमस टू रिलीज एडीएच और वॅसोप्रेसिन. समजतंय का काय झालं? बरोबर, समजतंय का काय झालं? यस, अंडरस्टँड करा. सपोज आता या ठिकाणी वॉटर लेवल कमी झाली, वॉटर लेवल कमी झाली, है ना, तर आपल्या ब्लड मध्ये कोण आहे? ऑस्मोरिसेप्टर. कोण आहे? ऑस्मोरिसेप्टर. तो सिग्नल पाठवेल. बॉस. बॉस तर तुम्हाला माहिती आहे. बॉस कोण आहे? ब्रेन येते. झाड नाहीये, ब्रेन. आणि ब्रेनचा एक या ठिकाणी ऑर्गन आहे, पार्ट आहे, हायपोथॅलामस. बरोबर. तर ऑस्मोरिसेप्टर हा कोण झाले? ऑस्मोरिसेप्टर. ऑस्मोरिसेप्टरने रिपोर्ट केला, बॉस. बॉस, ये इडियट है, ये पागल है, ये पाणी नाही पी रहा है ना. त्याने रिपोर्ट केलं. बॉस म्हणाल आता त्याला समजून झालं, सरांनी बी सांगितलं होतं 10 वेळा, तू ऐकत नाही, माझं काय ऐकेल? बरोबर. मग आता बॉस काय करतो? ठीक आहे, मैं कुछ करता हूँ. मग बॉस काय करेल या ठिकाणी? यस, या ठिकाणी बॉसने काय केलं? बॉसने काय केला? एक हार्मोन तयार केला. कोणता हार्मोन आहे हा? एडीएच. कोणता हार्मोन आहे हा? एडीएच. कुठे असतो? मी सांगितलं होतं. हा कुठे जाईल मग आता? एडीएच. दुसरं नाव याचं वॅसोप्रेसिन. एक हार्मोन तयार केला, हार्मोनचं नाव आहे एडीएच. कुठे जायला? कुठे जाईल लोकेशन याचं? किडनी, नेफ्रॉन. कुठे? कुठे? कंडिशनल रिएब्सॉर्प्शन. कुठे? कोणत्या पार्ट मध्ये? नेफ्रॉनच्या. डीसीटी. यू गॉट द पॉइंट. बरोबर. आणि डीसीटी मध्ये काय करेल तो? रिएब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. जे काय कमी असेल, जर सोल्यूट कमी झालं तर सोल्यूट काढून घेईल. बरोबर. जर या ठिकाणी वॉटर कमी झालं तर वॉटर कमी काढून घेईल. बरोबर है ना. तर अशा प्रकारे तो काय करेल? किडनीचं फंक्शन है ना या ठिकाणी रेग्युलेट करेल. कोण रेग्युलेट करेल? एडीएच. एडीएच चा फुलफॉर्म काय आहे? अँटी डायुरेटिक हार्मोन. अँटी डायुरेटिक हार्मोन. बरोबर. अँटी म्हणजे अगेन्स्ट. कोणाच्या अगेन्स्ट आहे तो? डायुरेसिसच्या. डायुरेसिस म्हणजे काय? डायुरेसिस एक वर्ड असतो, डायुरेसिस. डायुरेसिस म्हणजे मोर युरिन फॉर्मेशन, है ना, जास्त पाणी बाहेर जाईल, है ना, जास्त युरिन बनेल, त्याच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे युरिन कमी बनेल, कॉन्सन्ट्रेटेड बनेल, त्याच्यामध्ये पाणी नसणार आहे. समजतंय का? सो एडीएच, अँटी डायुरेटिक हार्मोन. एडीएच प्रिव्हेंट डायुरेसिस. डायुरेसिस म्हणजे डायल्यूट युरिन तयार होणे. बरोबर. जास्त पाणी असते त्याच्यामध्ये. बरोबर. त्याच्या अगेन्स्ट आहे तो. एडीएच प्रिव्हेंट डायुरेसिस म्हणजे जास्त पाणी राहणार नाही, कमी पाणी राहील, कारण पाणी कमी झालंय बॉडीमध्ये. इट फॅसिलिटेटिंग वॉटर रिएब्सॉर्प्शन फ्रॉम डीसीटी अँड कलेक्टिंग डक्ट, है ना. तर यस, आता हा जो एडीएच आहे आपण बघितलं, हा एडीएच काय करेल? जिथे डीसीटी आहे आणि डीसीटी ओपन होतंय फायनली, कुठे ओपन होतंय? कलेक्टिंग डक्ट. तर हा सीडी झाला आणि हा डीसीटी झाला. तर हा आता बकेट घेऊन येईल डायरेक्ट. सर अशी कुठे बकेट असते का? ठीक आहे ना, कन्सेप्ट समजून घ्या. बकेट घेऊन येईल डायरेक्ट आणि बकेट भरून पाणी काढेल. कुठून कुठून काढेल? डीसीटी मधून आणि सीडी म्हणून. आणि इन दिस वे इट इज गोइंग टू रिएब्सॉर्ब. काही आहे? बट 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 टेबल पर बट कलर करना है. अभी लेक्चर शुरू है, लेक्चर होने के बाद कर, लेक्चर होने के बाद करना कलर, अभी नहीं. अभी बैठ, लेक्चर सुन तू भी. बैठ उधर बैठ. कलर करना है अभी. एक मिनट हाँ. सो यस, दिस इज अबाउट, हियर वी कॅन से व्हेरी फर्स्ट हार्मोन. पहिला हार्मोन कोणता आहे आपला? एडीएच. सगळ्यांना रोल समजला एडीएचचा, है ना. एडीएचचा रोल काय आहे? जेव्हा पाणी कमी होईल, कोण ऍक्टिव्हेट होईल? कोण ऍक्टिव्हेट होईल? बोला लवकर. हु इज गोइंग टू ऍक्टिव्हेट? ऑस्मोरिसेप्टर. ऑस्मोरिसेप्टर आर गोइंग टू ऍक्टिव्हेट. आणि ऑस्मोरिसेप्टर कोणाकडे सिग्नल पाठवतील? कोणाकडे सिग्नल पाठवतील? है ना. यस, कोणाकडे सिग्नल पाठवतील? बोलत चला, ब्रेनकडे. है ना, ब्रेनकडे. बरोबर. सो वॉटर लेवल डिक्रीजेस. वॉटर लेवल जेव्हा कमी होईल, सिग्नल जाईल ब्रेनकडे. ब्रेन काय बनवेल?
ब्रेन काय बनवेल बोलत चला पटकन. ब्रेन तयार करेल एडीएच. आणि एडीएच काय करेल, रिएब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. काय करणार आहे, रिएब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, है ना, जर पाणी कमी झालं तर. सो दिस इज व्हेरी फर्स्ट थिंग. हे झालं एक पहिलं थिंग. नाउ सेकंड. सेकंड आपण या ठिकाणी बघतोय अन इन्क्रीज इन फ्लुइड व्हॉल्यूम. जेव्हा फ्लुइड व्हॉल्यूम वाढलं, जेव्हा ब्लड व्हॉल्यूम वाढलं, बरोबर है ना, जेव्हा ब्लड व्हॉल्यूम वाढून जाईल, फ्लुइड व्हॉल्यूम वाढून जाईल, तुम्ही भरपूर पाणी प्याल, है ना, जेव्हा तुम्ही भरपूर पाणी प्याल तेव्हा काय होईल, है ना, इट इज गोइंग टू स्विच ऑफ द ऑस्मो रिसेप्टर. ऑस्मो रिसेप्टर काय होऊन जाईल, स्विच ऑफ. समजतंय. अँड इन्क्रीज इन फ्लुइड व्हॉल्यूम, स्विच ऑफ द ऑस्मो रिसेप्टर अँड सप्रेस द एडीएच रिलीज. एडीएच रिलीज या ठिकाणी काय होऊन जाईल, सप्रेस होऊन जाईल टू कम्प्लीट द फीडबॅक, है ना. तर यस लक्षात घ्यायचं सर्वांनी, जेव्हा फ्लुइड व्हॉल्यूम वाढून जाईल, जेव्हा फ्लुइड व्हॉल्यूम वाढून जाईल तेव्हा ऑस्मो रिसेप्टर शटडाऊन होतील. ऑस्मो रिसेप्टर कोणताही सिग्नल पाठवणार नाहीये आणि त्याच्यामुळे एडीएच बनेल का, नाही, एडीएच बनणार नाही. तर पाणी जेव्हा वाढेल तेव्हा एडीएच बनणार नाही. आणि एडीएच जर नाही बनलं तर रिएब्सॉर्प्शन होईल का, नाही. म्हणजे डायुरेसिस होईल. म्हणजे काय होईल, डायुरेसिस होईल. म्हणजे एक रिलेशन समजतंय का तुम्हाला, एडीएचचं आणि डायुरेसिसचं. जर एडीएच वाढला, जर एडीएच वाढला तर युरिन कशी आहे, कमी. आणि एडीएच जर कमी आहे तर युरिन कशी आहे, जास्त. समजतंय का, बरोबर. म्हणजे जेव्हा युरिन कमी होते, एका दिवसामध्ये 1.5 लिटर होत नाहीये, बरोबर, तर त्याचं रिझन काय आहे, अंडरस्टँड करा. एडीएच, एडीएचचं प्रमाण वाढलंय, बरोबर. एडीएच कन्स्ट्रिक्ट ब्लड वेसल. आता त्याचं दुसरं फंक्शन. पहिलं फंक्शन तर आपण बघितलं, वॉटर रिएब्सॉर्ब करेल. आता एडीएचचं दुसरं फंक्शन आहे. एडीएचचं दुसरं नाव काय, एडीएचचं दुसरं नाव काय आहे, वॅसोप्रेसिन, है ना. एडीएचचं दुसरं नाव काय आहे, वॅसोप्रेसिन. अंडरस्टँड करा. सपोज मी काढतोय ब्लड वेसल, सपोज मी ड्रॉ करतोय काय, ब्लड वेसल, है ना. तर ही जी ब्लड वेसल आहे, यस अंडरस्टँड करा, याचं डायमीटर, याचं डायमीटर तो काय करेल, कमी करेल. याचं डायमीटर तो काय करणार आहे, कमी करणार आहे, है ना. वॅसोप्रेसिन, वॅसो म्हणजे वेसल्स. वॅसो मीन्स, बोल दीजा, वॅसो मीन्स वेसल्स. आणि वेसल्स मध्ये या ठिकाणी काय होईल, त्याचा डायमीटर ते काय करतील, कमी करतील, बरोबर. आणि मला सांगा, जर ब्लड वेसलचा डायमीटर कमी झाला, जर ब्लड वेसलचा डायमीटर कमी झाला, तर व्हॉट इज द इफेक्ट ऑन ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर कमी होईल का वाढेल, ब्लड प्रेशर वाढेल का कमी होईल. बघा एक एक्झाम्पल घ्या. सपोज तुम्ही गार्डनिंग करताय, गार्डन मध्ये पाणी देताय, है ना, तुमच्याकडे नळी आहे आणि नळीने तुम्ही पाणी देताय. तुम्ही नळीचं तोंड बंद केलं अर्ध, तर प्रेशर कमी होईल का वाढेल, वाढेल. म्हणजे जेव्हा, है ना, ल्युमेन डिक्रीज होतो, जेव्हा व्हॅसोप्रेसिनमुळे ब्लड वेसल कन्स्ट्रिक्ट होतील, तेव्हा प्रेशर काय होऊन जाईल, वाढून जाईल. तर जर तुम्ही पाणी पिलं नाही, जर तुम्ही पाणी पिलं नाही तर कोण रिलीज होईल, एडीएच. आणि जर एडीएच रिलीज झाला तर काय वाढेल, ब्लड प्रेशर. आणि जर ब्लड प्रेशर वाढले तर मग व्हेरियस डिसऑर्डर पुढे होतील. समजते सर्वांना, है ना. तर अल्टिमेटली दिस इज द रिलेशन. एडीएचचं दुसरं नाव काय आहे ना, वॅसोप्रेसिन. आणि वॅसोप्रेसिन काय करेल, ब्लड प्रेशर, यस, या ठिकाणी इन्क्रीज करेल, है ना. सो दॅट इज द थिंग. तर हा झाला पहिला, बरोबर. ब्लड प्रेशर वाढलं, ब्लड प्रेशर वाढलं तर काय वाढेल, अजून जीएफआर. ब्लड प्रेशर वाढलं तर काय वाढेल, जीएफआर. आणि जीएफआर वाढला, बरोबर, जीएफआर वाढेल, है ना, जीएफआर वाढून जाईल. आणि मग इथे रोल आहे रेग्युलेशन ऑफ जेजीए, है ना, जक्स्ट्रा ग्लोमेरुलर ऍपरेटस. पण आता हा जो सेकंड पार्ट आहे, रेग्युलेशन ऑफ जेजीए आणि नंतर हार्ट, हे जे बाकीचे ऑर्गन आहे ते आपण आता उद्याच्या लेक्चरला डिस्कस करू. आज आपण या ठिकाणी काय बघितलं, काउंटर करंट पॅटर्न. आज आपण अजून काय बघितलं या ठिकाणी, रोल ऑफ हायपोथॅलामस, है ना, इन रेग्युलेशन ऑफ किडनी. उद्या काय बघणार आहे आपण, रोल ऑफ जेजीए, डिफिकल्ट आहे. आणि नंतर अगेन या ठिकाणी रोल ऑफ हार्ट, है ना, इन किडनी फंक्शनिंग. तर ते आपण उद्या बघू. पण सायमल्टेनियसली आज संध्याकाळी परत काय होणार आहे, डीएनआरपी. आणि कोणता टॉपिक बघणार आहे आपण, ह्युमन एक्सक्रीटरी सिस्टीम. पुढे चालून आपल्याला अजून वाढवायचं आहे. आता पुढच्या वीक मध्ये अजून सुरू होऊन जाईल तुमचं, है ना, एमसीक्यू, एमसीक्यू सॉल्व, एमसीक्यू प्रॅक्टिस, बरोबर. ते पुढच्या वीक मध्ये करू. हळूहळू सवय लागू द्या, एकदम नको, है ना, नाही तर मग काहीच करणार नाही तुम्ही, बरोबर. त्याच्यामुळे, है ना, डीएनआरपी अटेंड करा 8:30ला, ठीक आहे, है ना. ज्यांना डीपीएस भेटली नाहीये घेऊन जा, अदरवाइज डीपीएस सॉल्व करा, है ना, डीपीएस सॉल्व करा, बरोबर, ठीक आहे. येस, यू कॅन लिव्ह, जाऊ शकता. अभ्यास करा, मेहनत घेत राहा, बरोबर, अभ्यास करा, मेहनत घेत राहा.
है ना, मेहनतीला पर्याय नाहीये. देर इज नो, है ना, या ठिकाणी काय अल्टरनेटिव्ह टू हार्डवर्क. बरोबर, है ना. अभ्यास करायचा आहे. बरोबर. कसला फोटो घेतला का ताई? कसला फोटो घेतला? 6वीचा.